श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 22 जानेवारीला गुरुवारी आलेली आहे. या दिवशी माघी गणेश जयंती. या दिवशी आपण गणपती बाप्पांचं मनोभावे पूजन केलं तर आपल्या जीवनातील ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात. आपल्या जीवनात एक प्रकारची सकारात्मकता येत असते. माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला हे व्रत केल्याचं शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. आपल्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना ह्या देखील पूर्ण होत असतात. गणपती बाप्पा हे स्वतः विघ्नहर्ता आहेत. ते ज्ञानाचे, बुद्धीचे देवता मानले जातात. प्रथम पूजनीय देवता मानले जातात. या दिवशी जर आपण गणपती बाप्पांचं व्रत केलं तर आपल्याला रिद्धी आणि सिद्धी यांचा सुद्धा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो. आपल्यावरती येणारं प्रत्येक विघ्न दूर करतात. कोणतंही बघा शुभ कार्य आपण सुरू करताना सर्वात प्रथम गणपती बाप्पांची पूजा, सेवा, प्रार्थना गणपती बाप्पांना केली जाते की आमच्या या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण, विघ्न, अडथळे येऊन देऊ नका अशी आपण गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करत असतो आणि त्यांची पूजा, सेवा देखील करत असतो. कारण की त्यांच्या पूजेशिवाय अपूर्ण हे मानलं जातं. त्यासोबतच बघा या दिवशी आपण जर त्यांची मनोभावे सेवा, उपासना केली तर आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच आपण आपल्या मुलांच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर व्हाव्या, संकट नाहीशी व्हावी यासाठी आपल्याला या दिवशी अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक आईने व्रत नाही केलं तरी पण चालणार आहे, परंतु हा उपाय जो आहे तर तो सर्वांनी करायचा आहे. यामुळे मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न नष्ट होतील. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांची प्रगती होईल असा हा उपाय आहे. आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची ही माहिती मी व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा. तर आपल्याला उद्याच्या दिवशी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर आपल्याला आपली रोजची जी काय नित्यदेव पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा. त्यानंतर दह्या दुधाने म्हणजेच पंचामृताने अभिषेक करायचा. त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा म्हणजे बाप्पांना स्नान घालायचं. मूर्ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची, पुसून घ्यायची. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये एक जोड विड्याची पानं जी आहे तर ती ठेवायची म्हणजेच नागवेलीचं खाऊचं पान जे आहे तर ते ठेवायचं. त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायच्या, हळदी कुंकू अर्पण करायचा आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती स्थापन करायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं, दुर्वा अर्पण करायच्या, लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं, मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आणि यानंतर आपल्याला दिवा धूप ओवाळून घ्यायचा. नंतरच आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आपल्याला दिवसभरामध्ये जेव्हा कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. आता बघा, तुम्ही नोकरी करत असाल किंवा मग काही बाहेर दुसरा कुठला जॉब करत असाल किंवा कामानिमित्त बाहेर जाणार असाल तर अशा वेळी तुम्ही संध्याकाळच्या वेळी जरी हा उपाय केला तरी देखील चालेल. आणि जर तुम्ही घरीच असाल तर मग या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये उपाय कधीही करू शकता. फक्त 12 ते 12:30ची वेळ टाळून आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपली मुलं जी आहेत तर ती यावेळी घरी असायला हवीत. आपल्या मुलांसमोर बसूनच बघा, आपल्या मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे. त्यामुळे बघा, मुलं जर शाळेतून घरी आली तर 4च्या नंतर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता.
उपाय करण्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा धूप लावून घ्यायचा आहे। ज्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी तुम्ही हा उपाय करणार आहात त्यांना आपल्या समोर आसनावरती बसवायचं आहे किंवा मग पाटावरती बसवायचं आहे। उपाय करण्यासाठी आपल्याला फुलासहित असणाऱ्या ज्या लवंगा आहेत, फूल असलेल्या, तर त्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत। त्यासाठी 3 लवंगा लागणार आहे फूल असलेल्या। आता बसलेल्या मुलांच्या हातामध्ये आपल्याला उजव्या हातामध्ये या ज्या लवंगा आहेत तर त्या द्यायच्या आहेत। 3 वेळेस आपल्याला गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर ते पठण करायचं आहे। 3 वेळा गणपती अथर्व शीर्षम पठण करून झाल्यानंतर बघा शेवटी आपल्याला फलश्रुती जी आहे तर ती पठण करायची आहे। यानंतर ओम गणपतये नमः हा 108 वेळा जप करायचा आहे, किमान 21 वेळा करणं गरजेचं आहे। यानंतर या लवंगा गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचे आहे। दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांची प्रगती होऊ द्या, माझ्या मुलांवरती जी काय नजरबाधा, वाईट बाधा आहे किंवा विघ्न आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये संकट आहेत तर ती दूर होऊ द्या, त्यांना कामामध्ये, प्रत्येक कामामध्ये, क्षेत्रामध्ये यश मिळू द्या, त्यांची भरभराटी होऊ द्या, असं आपल्याला गणपती बाप्पांना सांगायचं आहे। मनोमन नमस्कार करायचा आहे। यानंतर काय करायचं, आपल्याला 2 ते 3 तासानंतर आपल्याला या ज्या लवंगा आहेत तर त्या आपल्या मुलांना खायला द्यायच्या आहेत। बघा अगदी मुलं लहान असतील आणि त्यांना हे गणपती अथर्व शीर्षम पठण करणं शक्य नसेल तर अशा वेळी आई किंवा वडिलांनी हे जे आहे तर ते गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं आहे। आई वडिलांना देखील आता वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबला लावून द्या आणि नुसतं समोर बसून देवघराच्या गणपती बाप्पांच्या समोर बसून श्रवण केलं तरी देखील चालणार आहे। मुलं जर मोठी असतील तर मुलांना स्वतः ही सेवा करायला लावायची आहे। आता बघा लहान मुलं असतील तर लवंगा ज्या आहेत तर त्या खाणार नाहीत, कारण की लवंग जी आहे तर ती तिखट लागते। अशा वेळी तुम्ही एखादा पदार्थ बनवून त्यामध्ये त्या लवंगा ज्या आहेत तर त्या टाकून मुलांना एखादा गोड पदार्थामध्ये खाऊ घालू शकता। बघा हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांच्या कल्याणासाठी किंवा मुलांच्या प्रगती व्हावी यासाठी करा। प्रत्येक आईने वडिलांनी करायचं आहे, कारण की प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, त्याला कोणत्याच कामामध्ये अडचणी अडथळे येऊ नये, त्याचं कोणतंही काम निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो या माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे। ही जी सेवा आहे तर ती या दिवशी करण्याला खूप खास, विशेष, अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं, कारण की हा जो दिवस आहे तर तो अतिशय अत्यंत खूप खास आणि शुभ तितकाच महत्त्वाचा आहे। कारण की यामागे गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्मदिवस जो आहे तर तो साजरा केला जातो। या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच या दिवशी बघा पृथ्वीवरती गणेश तत्व जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते आणि अशा सात्विक लहरीमध्ये जर आपण आपल्या मुलांसाठी काही सेवा केला, उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावशाली ठरत असतात। प्रत्येक आपल्या मुलांच्या जीवनामधले प्रत्येक संकट, विघ्न जे आहेत तर ते दूर होतात। म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी माघी गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजेच उद्या गुरुवारी 22 तारखेला हा जो उपाय आहे तर तो नक्की करायचा आहे। सांगितल्याप्रमाणे हा उपाय नक्की करून बघा। आशा करते व्हिडिओमध्ये शेअर केलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। कृपा करून व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करून ठेवत जावा। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।